जय श्रीराम। आदिमाया आदिशक्ती तथा सर्व देवदेवता यांच्या सेवेशी समर्पित अशा महाराष्ट्र मंदिर महासंघाचं कार्य आपण सर्वत्र पाहतो आहे। त्याचा एक मुख्य हेतू असा आहे की मंदिरांचं सरकारीकरण थांबलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे, सरकारीकरण व्हायला आमचा कुणाचा विरोध नव्हता म्हणून तर ते झालं, मात्र त्याचे दुष्परिणाम आज आपल्याला पाहायला मिळत आहे की त्या ठिकाणी त्या देवदेवतेला न मानणारे लोक सेवक झालेले आहेत। त्या ठिकाणच्या प्रसादामध्ये सुद्धा भेसळ होताना दिसत आहे। जी आमची मूळ संस्कृती आहे, शाकाहार हा मंदिरातला मुख्य हेतू आहे, तो सुद्धा नष्ट होताना दिसत आहे। अनेक ठिकाणी या वेगवेगळ्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राजवळ मांस मद्य विक्री सुद्धा करताना दिसत आहेत। या सगळ्या गोष्टीचा विचार करता सरकारीकरण झालं म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे। कारण सरकारचं ध्येय आहे अल्पसंख्याकांना संधी मिळाली पाहिजे। एसटी, एनटी, बीसी, ओबीसी असा जो वेगवेगळा प्रवर्ग आहे त्या प्रत्येक प्रवर्गातल्या लोकांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे। जसं बँकांमधून, वेगवेगळ्या संस्थांमधून, मंडळांमधून जशी योजना होते त्याच पद्धतीने त्यांनी मंदिरामध्ये ही योजना राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या दृष्टीने विचार करता हिंदू संस्कृती किंवा हिंदू धर्म सोडता इतर लोकांमध्ये तशा प्रकारचा काही विचार दिसत नाही। मात्र आमच्याच मंदिरांचं अशा प्रकारे उच्चाटन करण्याचा जणू आणि संस्कृती संवर्धन जे आहे ते बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि म्हणून सरकारीकरण थांबलं पाहिजे। जी कोणती मंदिरं सरकारीकरणामध्ये आलेली आहेत आणि ज्या ठिकाणी अन्य धर्म पंथ संप्रदायांच्या लोकांचा प्रवेश झालेला आहे तो थांबला पाहिजे। त्या देवतेची भक्ती प्रेम असलेल्या आणि त्या देवतेचं महात्म्य माहीत असलेल्या अशाच लोकांना ज्या ज्या प्रवर्गामध्ये हवा आहे त्या प्रवर्गातले लोक हिंदूमध्ये सुद्धा आहेत, ते अन्य धर्मी घेतले पाहिजेत अशी आवश्यकता नाही। आणि त्यामुळे आमच्या संस्कृतीला बाधा येईल अशी कुठल्याही प्रकारची योजना किंवा नियुक्ती होऊ नये हा आमचा मुख्य हेतू आहे। आणि जर सरकारच्या नियमाप्रमाणे तसंच करावं लागत असेल तर आमची मंदिरच सरकारी होऊ नयेत हा आमचा हेतू आहे। दुसऱ्या बाजूला या सगळ्या मंदिरांच्या परंपरा आहेत त्यांचं संरक्षण होणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। हा समता बंधुता अशा प्रकारची नावं घेऊन आपण त्या मंदिराच्या ज्या परंपरा आहेत त्या सुद्धा मोडकळीला आणण्याचा प्रयत्न केला जातो। धर्मादाय आयुक्ताकडून गावामध्ये असलेल्या 2-4 मंदिरांचं एकत्रीकरण केलं जातं, त्यामध्येच एखादा मठ किंवा आश्रम घातला जातो। दुर्दैवाने असं असतं की एखाद्या मंदिरामध्ये देवी वगैरे असेल तर तिथे सुद्धा बकरी कोंबडी वगैरे देण्याची परंपरा असते आणि मग त्या परंपरेला ते विश्वस्त हट्ट धरून राहतात। तर काही शिवमंदिरं वगैरे असतात जिथे अशा प्रकारचं काहीही चालत नाही आणि अशा देवीचं आणि शिवाचं मंदिर एकत्र करणं म्हणजे एका बाजूला शाकाहारी आणि दुसऱ्या बाजूला मांसाहारी लोकांमध्येच वादविवाद लावून देण्यासारखं आहे। आणि म्हणून परंपरा काय आहे, प्राचीन काळापासून ते कसं चालत आलेलं आहे किंवा त्या मठाची गुरु शिष्य परंपरा असेल, त्या आश्रमाची परिवार परंपरा असेल, या सगळ्यांचा विचार करूनच त्या परंपरांना बाधा येणार नाही अशा प्रकारेच धर्मादाय आयुक्त असू दे, शासन असू दे किंवा प्रशासन असू दे किंवा विश्वस्त व्यवस्था असू दे या सर्वांनी नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यावरती नियंत्रण हे महाराष्ट्र मंदिर महासंघाचं राहावं हा मुख्य हेतू आहे। त्याचबरोबर मंदिरात जात असताना पुजारी असेल किंवा अभिषेक करण्यासाठी जाणारा दाम्पत्य वगैरे असेल तर त्यांनी सोवळं वगैरे परिधान करून गेलं पाहिजे। अलीकडे तर अखूड कपडे किंवा अगदी विवस्त्र म्हटलं तरी चालेल, धारेश्वरला आम्हाला पावसाळ्यामध्ये ही खूप भयंकर अवस्था पाहायला मिळते। जेव्हा धबधबा वाढतो त्यावेळेला अक्षरशः अर्धनग्न मंडळी तिथे येताना दिसतात आणि मग मंदिरामध्ये जाऊ नका म्हटलं की वादविवाद सुरू होतो। याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी टाळणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला मंदिर महासंघाच्या माध्यमातून एक नियंत्रण व्हावं आणि संपूर्ण भारतभर केवळ सातारा जिल्हा किंवा महाराष्ट्र राज्य असं न करता संपूर्ण भारतभर या समस्या निर्माण झालेल्या आहेत। मध्यंतरी आम्ही उत्तर भारत, पूर्व भारत फिरलो, त्याही ठिकाणी याच परिस्थिती पाहायला मिळाली। तेव्हा किमान या 4 गोष्टीसाठी मंदिरं मांस मद्य मंदिर योजनापासून किंवा त्या दुकानांपासून मुक्त असले पाहिजेत। तशा प्रकारचा कुठलाही प्रयोग तिथं होता कामा नये। धारेश्वर दिवशीमध्ये सुद्धा 3 किलोमीटर अंतरावर आहे असं म्हणून एक मांस
दुकान तयार झालं होतं त्यालाही आपण विरोध केला। अर्थात त्यांनी समझोत्याने पुन्हा ते आपल्यापासून 1 किलोमीटर दूर करण्याचं म्हणजे 4 किलोमीटर अंतरावर आहे पण आहेच, नाहीतर 15 किलोमीटर अंतरामध्ये धारेश्वरच्या परिसरात कुठल्याही प्रकारचं मांस मद्याचं दुकान नव्हतं। मात्र आता ह्या 2-3 वर्षामध्ये आपण ही परिस्थिती पाहतोय आणि म्हणून यावरती एक शासकीय पण नियंत्रण राहिलं पाहिजे आणि शासनाला जागर करण्यासाठी म्हणून मंदिर महासंघाची अत्यंत आवश्यकता होती आणि ती आता सिद्ध झालेली आहे। 22 मार्चला होणाऱ्या या न्यास परिषदेमध्ये सुद्धा याच विषयावर बोललं जावं आणि संबंधित मंत्री असतील किंवा विश्वस्त असतील, आपण पत्रकार असाल, सर्वांनीच यामध्ये विशेष लक्ष घालून मंदिर महासंघाची आवश्यकता आणि मठ मंदिरांचं सांस्कृतिक संवर्धन झालं पाहिजे, कुठेही अधपतन होता कामा नये असा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। जय धारेश्वर।